नमस्कार. अकोल्यापासून जवळपास 50 किलोमीटर अंतरावर असणारा अकोट तालुका. या अकोटमध्ये एक धक्कादायक घटना घडली व ती घटना 3 जुलैला समोर आली. एका बापानंच आपल्या 9 वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या केली. अकोटमधल्या या घटनेने सगळ्यांना धक्का बसला. आपण केलेल्या मुलाच्या हत्येचा कोणालाही सुगावा लागू नये म्हणून या बापानं मुलाचा मृतदेह घरापासून लांब अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जंगलात फेकून दिला. या सगळ्यात नराधम बापाला त्याच्या एका मित्रानेही मदत केली आणि ती सुद्धा फक्त थोड्याशा पैशासाठी. त्याने आधी मुलगा बेपत्ता असल्याचं नाटक केलं. तो स्वतः मुलाला शोधण्यासाठी पोलिसांसोबत फिरला, पण अखेर पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यावर त्यांना मुलाच्या बापाविरुद्ध पुरावे सापडले आणि पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं. या दोघांचीही सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीत या लहान मुलाच्या हत्येमागचं जे कारण समोर आलं त्याने सगळ्यांनाच हादरवलंय. अकोला जिल्ह्यातल्या अकोट या ठिकाणी दर्शन वैभव पळसकर हा 9 वर्षाचा मुलगा त्याच्या घरच्यांसोबत राहायचा. या चौकोनी कुटुंबात दर्शन, त्याची 11 वर्षाची बहीण, त्याची आई आणि वडील असे 4 जण राहतात. 4 महिन्यापूर्वी दर्शनच्या आईचं दुसरं लग्न आकाश साहेबराव कान्हेरकर यांच्याशी झालं होतं. आकाश हा दर्शनचा सावत्र बाप. दर्शनची आई तिच्या दोन्ही मुलांची खूप काळजी घ्यायची. तिचा वेळ मुलांना सांभाळण्यात निघून जायचा. पण 2 जुलैला सकाळी 8 वाजेच्या सुमारास दर्शन घरातून अचानक गायब झाला. आधी त्याच्या आईला तो खेळायला गेला असेल असं वाटलं. खेळून झाल्यावर दर्शन पुन्हा घरी येईल म्हणून तिने त्याची वाट बघितली, पण बराच वेळ होऊन गेला तरी दर्शन काही घरी परत आला नाही. त्यानंतर मात्र दर्शनच्या आईला त्याची काळजी वाटायला लागली. तिने दर्शनचा शोध घ्यायला सुरुवात केली. दर्शन जिथे खेळायला जातो त्या जागा, शेजाऱ्यांचं घर, दर्शनच्या मित्राची घरं, अशा सगळ्यांकडे तिने दर्शनचा शोध घेतला. पण दर्शन बाबत कोणालाच कसलीच माहिती नव्हती आणि यानंतर घाबरलेल्या दर्शनच्या आईने हे सगळं आपल्या नवरा आकाशला सांगितलं. त्यानंतर या दोघांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला 9 वर्षाचा दर्शन बेपत्ता झाल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यांच्या तक्रारीवरून अकोट पोलिसांनी दर्शन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी दर्शनचा शोध सुरू केला. इतका लहान मुलगा गावातून बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना या सगळ्यामागे काही घातपाताचा प्रकार तर नाही ना अशी शंका आली. मुलाचं वय आणि परिस्थितीची गंभीरता बघता पोलिसांनी तातडीने दर्शनचा शोध घ्यायला पथक तैनात केली. दर्शनच्या घरापासून गावापर्यंत सगळा परिसर पिंजून काढला. पोलीस जेव्हा दर्शनचा शोध घेत होते तेव्हा दर्शनचा सावत्र बाप आकाश सुद्धा पोलिसांसोबत होता. माझा मुलगा कोठे गेला याचं दुःख व्यक्त करत तो लवकरात लवकर सापडला पाहिजे असं तो पोलिसांना सांगत होता. पोलिसांनी आधी त्याला धीर दिला, पण नंतर त्याचं वागणं हे नाटकी असल्याचं पोलिसांना संशय आला. दर्शन आणि आकाश कान्हेरकर यांच्यातलं सावत्र नातं आणि आकाशच्या वागण्यामुळे पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली. पण हाती कुठला ठोस पुरावा नसल्यामुळे आकाशवर थेट आरोप करणं पोलिसांना शक्य नव्हतं. पण तरीही पोलिसांनी आकाशवर करडी नजर ठेवली. गावापासून जवळ असलेल्या जंगलाच्या भागातही पोलीस दर्शनचा शोध घेत होते. 2 जुलैला रात्रभर शोध घेऊनही दर्शन काही सापडला नव्हता. अकोट शहरात नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पोलिसांनी हे सीसीटीव्ही तपासायचं ठरवलं आणि या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला आणि आकाशचं बिंब फुटलं. सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी 2 जुलैला दर्शन नक्की कुठे गेला याचा शोध घेतला. तेव्हा हे स्पष्ट झालं की दर्शन 2 जुलैला सकाळी स्वतःहून कुठेही बाहेर गेला नव्हता, तर त्याचा सावत्र बाप आकाश त्याला त्याच्या गाडीवर बसवून कुठेतरी घेऊन गेला होता. पण आकाश एकटा दर्शनला घेऊन गेला नाही, तर त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती हे सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना समजलं. आता मात्र पोलिसांच्या हाती आकाश विरोधात सबळ पुरावा लागला होता. आपल्या मुलाचा शोध घेण्याचं नाटक करत आकाश आपली दिशाभूल करतोय हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आकाशची कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान आकाशने अखेर त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि आपणच आपला सावत्र मुलगा दर्शनची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. त्याचा मृतदेह आपण अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. 7 पोलीस अधिकारी आणि 60 पोलीस कर्मचाऱ्यांनी दर्शनचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं होतं. अखेर 12 तासांनी गुरुवारी सकाळी अकोला अमरावती जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातल्या चिंचोना शेत शिवारात दर्शनचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह पोलिसांना सापडला. आकाश दर्शनला मित्राच्या मदतीने गाडीवर बसून जंगलात घेऊन गेला आणि तिथे दर्शनचा गळा आवळून आकाशने त्याची हत्या केली अशी माहिती अकोट पोलिसांकडून देण्यात आली.
पण दर्शनच्या हत्येत फक्त त्याचा सावत्र बापाचा हात नव्हता, तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी ती दुसरी व्यक्ती कोण होती याबाबत पोलिसांनी आकाशकडे चौकशी केली तेव्हा तो आपला मित्र गौरव गायगोले असल्याचं आकाशने सांगितले। धक्कादायक गोष्ट म्हणजे गौरवनं फक्त 300 रुपयासाठी आकाशची दर्शनला मारण्यासाठी मदत केली होती। आता या दोघांनाही दर्शनच्या हत्येच्या प्रकरणात अकोट पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र या सगळ्यानंतर प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे 9 वर्षाच्या लहान पोराला त्याच्या सावत्र बापाने का मारलं। तर आता याबाबत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आकाशचे 4 महिन्यापूर्वी दर्शनच्या आईसोबत लग्न केलं होतं। आकाशला दर्शनच्या आईसोबत स्वतःचा संसार करायचा होता, पण दर्शनची आई आपल्याला वेळ देत नाही, तिचा बराच वेळ मुलांमध्ये जातो, याचाही कुठेतरी आकाशच्या डोक्यामध्ये राग होता। तसंच दर्शन आपल्या बायकोचा मुलगा आहे, मोठा झाल्यानंतर भविष्यात तो आपल्या सावत्र बापाच्या संपत्तीचा वाटा मागेल याची भीती आकाशला होती। या भीतीतून आणि दर्शनमुळे बायको आपल्याला वेळ देत नसल्याचा रागातून आकाशनं दर्शनची निर्गुणपणे हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले। दरम्यान दर्शनचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। त्यात हत्येआधी दर्शनसोबत नक्की काय घडलं याची माहिती समोर येईल, पण प्राथमिक तपासात आकाश आणि गौरवनं दर्शनवर अत्याचार केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जातोय। पण याबाबतची स्पष्टता पोस्टमार्टमचा अंतिम अहवाल झाल्यानंतरच होईल, असंही पोलिसांनी सांगितले। दर्शनच्या हत्येमुळे अकोटसह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली। आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते। भविष्यात हा आपल्या संपत्तीचा वाटा मागेल त्याच्यामुळे, तसेच दर्शनची आई आपल्याला वेळ देत नाही हा आकाशचा विकृत विचार आणि केवळ 300 रुपयाचा हाव ठेवून दर्शनला मारण्यासाठी आकाशची मदत करणारा गौरव, या दोघांमुळे निष्पाप दर्शनला त्याचा जीव गमवावा लागलाय। तर त्याची काळजी घेणाऱ्या आईला मात्र आपल्याच नवऱ्याने दर्शनच्या केलेल्या हत्येचा मोठा धक्का देखील बसलाय। बघा, मुलाबरोबर सावलीप्रमाणे असणारं नातं म्हणजे बाप, पण आता हा बाप सावत्र जरी असला तरी एक माणूस होता आणि त्याच्या मनातील या विकृत स्वभावाने एका निष्पाप लहान मुलाचा जीव गेला। स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने या लहान मुलाचा जीव घेतला, म्हणजे किती क्रूर हृदय असेल या माणसाचं। एक ओळ मला आठवती, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस। या सगळ्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा। अशा सत्य घटना पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।